तर आधी म्हटलं टेक घ्यावा कारण की काल काय झालं, काल व्हिडिओ सोडता आला नाही आपल्याला, वेळ झाला आणि आदल्या दिवशीच पावती निघालेली 9 नंबर गट नंबर 9 आणि तास क्रमांक 4 मधनं नशिबाने निघालेली पावती. बरं मी काय केलं, मग सकाळचं जाऊन लवकर सगळं आवरलं, थोडं लवकर जायला लागला कारण 1 ते 10 गट खाली जाणार होतं आणि बरोबर टायमात पोचलो असतो आपण, पाळालो पण असतो 9व्या गटात 4 नंबर तासात. तर तिथं बरोबर आम्हाला ट्रॉफिकवाल्याने 3 वेळा अडवलं. जरा असं 5-6 किलोमीटर जरा पुढे गेलं की अडवलं, जरा 3-4 किलोमीटर पुढे गेलं आणि ती चोराला जाताना कायम बॉम्बच आहे, ते ट्रॉफिकवाले अडवतीच, हमखास अडवते तिथं. आणि गॅपवर असते त्याचे 2-2, 3-3 किलोमीटरच्या अंतरावर. मग त्यासाठी सांगत होतो मी की बाबा गट खाली निघाला, परत पावतीने आम्हाला एकच आहे यावं आणि त्यावाली तिथे नाही, मग कागद वगैरे सगळी दाखवायची. मग सोडलं, मग त्यामुळे वेळ झाला. तिथं गेलो डायरेक्ट आपण समालोचक वगैरे त्यांच्याकडे गेलो, त्याच विचारलं असं असं झालं. ते म्हणजे काही चालत नाही कारण की आता काय नियम काढले त्यांनी, 2 मार्काची नावं असतील आणि 2 नंदीची नावं त्यांची, त्यामुळे ती पावती कशी देता येत नाही. आता म्हटलं काय करायचं, तर म्हटलं चलो मग आता काय करायचं, फेऱ्याला लागलो म्हणायचं, उजवीने एक फेरा टाकला, डावीने एक फेरा टाकला. ते काही शेअर केलं, त्यात काही गट सांगत नाही आम्ही आता, कारण की आम्ही खाली गाडी घेऊन गेलो आणि जिथं मोकळा आहे मग तिथं वाट बघत बसायचं की बाबा ह्या पाठीला कोणी गाडी दुपल्याला नाही. मग तिथं म्हणजे दोन्ही पण उजवी डावी फेरा आपण 1 नंबर तासावरच काढलाय. उजवीनं बाहेरनं पळाला का रायफल आणि डावीनं आतनं पळाला, तिकडं बघून घ्या. आणि वेळ झाल्यामुळं आणि ते आपलं आपण ज्यांच्यावर पायरा गेलेला त्यांचं पण मनापासून आभार आहे, कारण त्यांनी पण समजून घेतलं की बाबा ते आपल्या आधी तिथं पोच झालेले, आपल्याला वेळ झाला ट्रॉफिकवाल्याला अडवलं. ती म्हणजे मग असं करे फेर टाकलं 2 मस्त पैकी चालते म्हणलं. आणि यांनी म्हटलं पहिल्यांदा असं पैरकरी मिळाली ती कसं. हा पहिल्यांदा पहिलं तरी असं मिळाले की बाबानं म्हणजे चिडचिड नाही वगैरे काय नाही, शांतते सगळं म्हणजे बाबानं हा आयला आता गट चुकला आपला, आपल्याला पावती मिळेल, आता काय करायचं, म्हणजे एखादा असतं तर झटाला असतं वेळाला म्हणजे वगैरे वगैरे. तर ती म्हणजे राहू दे कशाला एवढं लोड घ्यायचं, फेर टाकले 2 मस्त पैकी. तुमच्याकडून नंदीची आपल्या रायफलची वड निघल म्हटलं. आणि आता आपला कार्तिक शेड पण झाला व्यवस्थित, आता कार्तिकचं मैदान राहायचं. आणि त्यांच्या नंदीचं नाव काय. कुठल्या आता आपण रायफलवर पाहिला गेला माहित नाही पण नाही, मिल्खा. मिल्खा आणि इटकऱ्याचा मिल्खा. हा आणि दुसरा कॅन्सर आहे थैमान, त्याच्यावर कार्तिकच केलेलं, तर ती का रायफलला मारल्यामुळे कॅन्सल केलं. आता आताचं कुठं मैदानात बघायचं तिथं कार्तिकला काढायचं, नाहीतर मग आज जरा थोडा गॅप घ्यायचा आणि आता जाता गाडी आणायची. आणि हो महत्वा सांगायला रायफल डावीन पण पळतोय चांगलं पळतोय आणि मैदानात पहिल्यांदा डावीन पळवला. म्हटलं चला धाडस करेल, ते पण कोणी ज्यांचं आपण पायरा केलेला नाही तेच म्हणली, धाला डावीन काय होत नाही म्हणली. बघा म्हटलं मी कधी मैदानात झोपलेला नाही डावीन, पूर्ण उजवीपेक्षा डावीन स्पीड लावलं त्यानं. का लावलं, अंगाव गाडी होती. आणि रायफलचं एक वैशिष्ट्य आहे, 5 मैदान गेली, 4 मैदान बाहेर पळायला लागली. होय, बरं झालं नशिबाने आपले. नाही तर बाहेर पळतंय चांगलं, म्हणजे सवय लागायला लागली त्याला आता बाहेर पळायला. गाडी असला का नाही जरा स्पीड लावत जास्त, चांगला आहे की उलट. तर इथून पुढे घ्या व्हिडिओ बघून आता. आणि ज्ञान पाजणाऱ्यांच्या कमेंट डिलीट केल्या जातील. कुठलं ज्ञान तुम्हाला मग कळत नव्हतं लवकर जायला यावं आणि त्यावं. लवकर जायला म्हणजे किती लवकर गेलो, जवळजवळ 7:15 तर हल्लो इथून. ट्रॉफिकवाल्यामुळे गोळ झालं, जर तिथंच पाऊण तास गेला, म्हणजे 3 वेळा अडवलं, त्या 3च्या ह्याच्यात पाऊण तास गेला. तो कडगड चालू आता मुलं काय गडबड करून उपयोग नाही. 4 गट सुटले आणि आपला 12वा हे 10वा सुटला. मग आम्ही तिथे गेलो, चला इकडे तिकडे पावत्या फुटाकल्या, कोणी द्यायला तयार नाही, ते म्हणजे तशी देताच येत नाही. तरी पण माझं एकट्याचं तसं झालेलं नाही कालच्या मैदानात, लय झालं तसं झालं. लेट झाला, खाली घेऊन यायची ते लेट झाला, आपल्याला सोडायची. मैदान पण लय लवकर चालू झालं ना. मैदान तिथलं लवकर चालू होते. आणि बाज्या वेळेस जायचं असं तेव्हा लेट न मैदान चालू याच, दवा एवढी नव्हतं ग तेव्हा तिकडे लय गर्दी एवढी नसायची. आता सगळी नव्हतं दवा, आता काट्यावर बोट असते ना, आणि गाड्या जास्त, आता पाऊस चालत नाही इकडे. नाहीतर बाज्या वेळेस जायची निवांत. तरी पण ती इथनं तुम्ही 8-6. आपलं काय झालं, पहिल्यांदा चोराड्यात पहिल्या लॉट मध्ये चिठ्ठी आली. होय, नाही कायम शेवट असते 40, 50, 60 मध्येच असतो. तेच की, त्यामुळे म्हणतात चालते. चला, तर बघू शकता
आपली रायफल झालेली आहे तयार. तर लई दिवसात सजवायला लागलायसा. कसं वाटतंय मैदानासाठीची तयारी? भारी वाटते टेन्शन येते, भारी वाटते टेन्शन घेऊच नका, काय आहे, गरज नाही टेन्शन घ्यायची. 5005 5005 रायफल. तर चला आता हे मी जातील. आणि हो, मैदानातलं थोडं फार तरी शेअर करा बरं का. गाडीत भरताय? इथे चिखल झालंय. वैरण थोडी खाऊ दे क्या हो. हा, मग तिथं बकेटात ठेवताय काय? कराशी कराशी. थांबा, आंघोळ केलं. अरे च्या गाडी बसून काय असते. वैरण खाया निघालाय हो. हाय का फ्रेश? रायफल निघालाय, हत्ती गवतं. काय वळाकले? दवराय. आंघोळ केली ना सकाळ सकाळी. रायफलचा कलर लयच कोसा झालाय. थांबिल्या आता बघा. सगळं आवरलंय आणि ह्याच्यापासून लय सावध राहायला लागतंय. कधी येऊन मारल सांगता येत नाही. भेट नाही अजिबात, सापासारखा दिसतोय. आता त्याच्यापासूनच आणा, भीती वाटते त्या रायफलची. माझ्या कार्तिकला सगळ्याच बाहेर काढताय? हा होय. रायबा आणि ब्रह्मा. रायबाला कुठं बांधणार? ताण लागल्या काय? ओ आईसने मला फोन करायचा. बाई का? होय 5 आहे. आई म्हणतील अजूनही फोनच करत्या. तर चला, रंगरंगोटीच्या बाटल्या आहेत, डब्या, त्या लावून ठेवते. होय म्हणा की मी आता घरला जाणार आणि आंघोळ करून येणार आहे. मलाच म्हणतील मगाचपासून बया फोन लावत्या, या की या की या की. तर ह्यांची कपडे वगैरे सगळं इथं आणले. आंघोळ कर, भरा जावण लावा, काय नाही. द्या जावा त्यासनी बांधायला का तुमचं तुम्ही बांधणार? अमोल भाऊजीसनी म्हणा आम्ही असाच येणार आहे. नाही नाही म्हणा मी असाच येणार आहे भरमोड. मला त्रास होतो म्हणायचं. चल चल रायफल चल. चल की चल. अरे चल, नको नाजूकपणा करू. चुस्ती स्फूर्ती में चलो. चंचलता दाखव, चल. अरे चल चल चल. चिखलात घाणू नको. गेलाय गेलाय. डिस्प्ले बदलल्यापासून मोबाईल चालय. मोबाईल बोट ठेवलं की तिसरीकडेच पळते. ओ चिकेला नाही किंवा मैदानात आज लयच कार्य करता येते. आज ज्योतिबाचा गुलाल आहे तो. तुमच्यागत नाहीत भाऊजी, भंडारा आहे. तुम्ही गेला नाही सा भाऊजी त्यांच्याकडं?
मारते का रायफल नाही मारत, सुलतान मारल जावा. आपल्या कुठली की माहिती आहे का त्या ह्याच्यातनं पाक जवळ गेले. सुलतान गाडीत बसले की चालू करते आता. हा झोपत आहे होते, त्याला पण आंघोळ घातली आता. असं येणार आहे ते आता नवीन फॅशन. पोरगीला socks घातलाय, socks घालावं. किती हा? 15 ऑगस्ट. गाडी वाढली आहे. ओके ए किलो शीट स्टार्टर मार आणि चक्र नाही घ्यायचा. इकडं भाऊजी सगळं मी खावी ओ जावा की चला. किलो स्टार्टर मार बाबा. पॅन्ट घाल की. अहो असंच येणार आहेत तर, या असं आहे मला. खरंच येणार आहे ते असंच. आई ती बी काढ की. कपडे घालते. आता कपडे. अजून आंघोळ करायचंय. ओ, चला की. आता थांब तिथं आम्हाला सिटी नव्हती. ट्रॅक्टर लागू दे मग. ही सगळी जण तुम्ही जाणार आहे एवढी? आणि सोन्या भाऊजी कुठे आणि सतीश भाऊजी? तर चला उदबत्ती लावायची जा. माझा बाबा माझा आहे. दिवस टाकू नको. नाही टाकते दिवसची जाईल. येते का गाडी? नाही नाही तिचं लाईन असते. मग असू दे की, हाय की एक ड्रायव्हर. पहिलाच वेगळं माल वेगळा. घाट आहे हो, नाही तर सुशांत म्हटलं असं जवळ हे असं झोल घेतो. ओ चला जावा बाई. हँडब्रेक काढला की विचार कर. हँडब्रेक काढलाय का? दरवाजा बसलेला आहे उघड अजून एकदा. पंपाचा लाल रुपयाला घेऊ. नाही बसलेला उघडून उघड जोरात. पंप पंप कसं ना रुपयाला किती गाडी. कशाला मागणं टू व्हीलरच्या लांबडी लावताय हो? हा 50 गाड्या घेऊन जायला. ओ भाऊजी नको काय ती ही गाडी ती गाडी ही मागे राहिलं ती पुढे गेलं. जावा एका टेम्पोतनं. त्या रुपयाला घेतला पाहिजे मी एक पाहिजे. बरं मग आवरा जावा लवकर. घाला ते कपडे. आणलं इथं सगळं. मग काय टेन्शन. हॅलो जा गाडी आहे की. अरे वहिनी मी शान काढायची अजून. आम्ही आज इथं आहे ड्युटीला. शान काढायचं अजून भाज्याच. होय बाजूला आपण मैदान केलेलं आहे. ते अजून काय म्हणत दिवस याच आहे. वेळ याची आज. कुट्टी केवढी केवढी टाकायची अक्क. ब्रह्माला बाहेर काढून जावा तेवढा. मला बाहेर काढते त्याला इतक्यात नाही हो द्याचं जनताचं औषध. डॉक्टर म्हणले थांबायचं बार काय अजून. मला आता शान काढून दे ना मारते. ह्यो बरं चला तुम्ही जावा आता आवरून. नाही तर आम्ही आलो आता मैदानात चोराड्यात. आणि लय मोठं म्हणजे इतकं बेकार वाटायला लागलं मला. कारण की झाला वेळ झाला म्हणजे काय झालं ट्रॉफिकवाल्याने आम्हाला अडवलं 3 वेळा. बरोबर आपली गाडी म्हणजे असं सगळ्यांच्याच गाडी अडवत होती ती. आणि आपली पावती निघाली 9 मध्ये 4 नंबरचा असावं. काय झालं आम्ही तेच तोवर गट खाली गेलो सुटलो. पण आता आम्ही पावती हुडकतो पावती मिळणं झाली आम्हाला.
कोण द्यायला तयारच नाही. आता विषय असा झाला आहे की आम्ही झोपून निघालो खाली. मग कुठली फाटी मोकळी असेल तिथं पळूया, पुढं काय होतं द्या, कारण की लय बेकार वाटतं राव. ट्रॉफिकवाल्याने घोळ केला हो सगळा ट्रॉफिक, मग नाहीतर बरोबर टायमात पोचत होतो आम्ही. तर हा मिल्का कुठल्या गावचा हिटकर आहे, मिल्का आणि ह्याच्याबरोबर दुसरा एक नंदी आहे ते थायमान, त्याच्याबरोबर नियोजन झालेलं आपल्या कार्तिकचं. तर ह्या आपल्या रायफल सीटने मोठा घोळ केला. येत आहे बघा रायफल सीट. मग आता कार्तिकचं आता बघा पुढलं मैदान इथं पडलीच, तिथं कार्तिकला आणतो. तर आता मी झोपून निघालोय, बघा काय होईल तुला कडनच पळायला लागणार आता. चालते चला घेऊया झोपायला. तर रायफल शेट चांगला नटवून सजवून आणलाय बिचाऱ्याला. चला काय करायचं, आम्ही टायमातच आलेलो, काय विषय नाही. ट्रॉफिकवाल्यानं अडवल्यामुळं घोळ झाला आहे. स्टेजवर गेलो, स्टेजवर म्हटलं असा असा विषय झाला आहे, तर म्हणजे पर्याय नाही. काय पण नियोजन म्हणजे काय चिठ्ठीत देऊ शकत नाही आपण म्हटलीत. तर बघा आता कुठून मोकळी फाटी गावली तिथून पळवायचं.